आज भारतासमोर एक असं आर्थिक संकट उभं राहिलंय ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर, घर खर्चावर, नोकरीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढायला सुरुवात झालीय. फक्त एका आठवड्यात 2 वेळा इंधन दर वाढ झाली. दिल्लीमध्ये पेट्रोल जवळपास 98 रुपये प्रति लिटरवर गेलंय, तर डिझेल 90 रुपयांच्या पुढे पोहोचलंय. आणि ही फक्त सुरुवात असू शकते, कारण या दरवाढी मागे आहे मध्य पूर्वेत वाढत चाललेला संघर्ष. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर कारवाई केल्यानंतर संपूर्ण गल्फ भागात तणाव निर्माण झाला आणि या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम झाला होर्मुझ सामुद्रधुनीवर. आता तुम्ही विचाराल, ही होर्मुझ सामुद्रधुनी इतकी महत्वाची आहे का? कारण जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गातून होते. गल्फ देशातून बाहेर पडणारं तेल जगभर पोहोचण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. जर इथे तणाव वाढला, जहाजांची वाहतूक मंदावली किंवा मार्ग काही काळासाठी बंद झाला, तर जगभरात तेलाचा पुरवठा कमी होतो आणि पुरवठा कमी झाला की तेलाचे दर आकाशाला भिडतात. याचा सर्वात मोठा फटका बसतो भारतासारख्या देशांना, कारण भारत आपल्या गरजेचं जवळपास 90% कच्चं तेल आयात करतो. म्हणजे भारताचं संपूर्ण अर्थकारण बाहेरून येणाऱ्या तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये ब्रेंट क्रूड तेलाची किंमत $60 ते $65 प्रति बॅरल होती. तेव्हा भारताची परिस्थिती तुलनेने स्थिर होती. आरबीआयने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी विकास दर 7.6% राहील असा अंदाज दिला होता. पण त्यानंतर जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलली. मध्य पूर्वेतील संघर्ष वाढला, तेल महागलं आणि आता ब्रेंट क्रूडची किंमत $100 ते $110 प्रति बॅरल पर्यंत पोहोचली आहे. काही ऊर्जा तज्ञ तर थेट इशारा देत आहेत, जर हे संकट पुढचे 6 महिने असेच राहिलं तर तेल $150 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतं. आता समजा तेल महागलं तर याचा नेमका परिणाम कुठे होतो? सर्वात पहिला फटका बसतो महागाईला. कारण पेट्रोल आणि डिझेल महागलं की ट्रान्सपोर्ट महागतो, ट्रकचा खर्च वाढतो, माल वाहतूक महागते आणि मग भाज्या, दूध, धान्य, औषधं, कपडे, बांधकाम साहित्य, गॅस सिलेंडर सगळ्याच वस्तू महाग होतात. आज आधीच दुधाचे दर वाढले आहेत. चहाचा कप 10 रुपयांवरून 15 रुपयांपर्यंत गेला आहे. एलपीजी सिलेंडर महाग झाला आहे. सीएनजीचे दर वाढले आहेत. ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक सगळ्यांचाच खर्च वाढला आहे. आणि म्हणूनच अर्थतज्ञ सांगतायत की सरकारी आकडेवारीमध्ये महागाई 3.48% दिसत असली तरी सामान्य माणसासाठी प्रत्यक्ष महागाई 20 ते 30% जाणवते आहे. विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी परिस्थिती आणखीन कठीण बनते, कारण ज्यांचा पगार तसाच आहे त्यांचा खर्च मात्र सतत वाढतोय. आता दुसरा मोठा धक्का समजून घ्या. भारताला तेल डॉलरमध्ये विकत घ्यावं लागतं आणि सध्या डॉलरही मजबूत होत चाललाय. गेल्या काही महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली. पूर्वी $1 83 ते 84 रुपयांना मिळत होता. आता तो जवळपास 96 रुपयांपर्यंत पोहोचलाय. याचा सरळ अर्थ भारताला तेच तेल विकत घेण्यासाठी आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत आणि त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव वाढतोय. भारताकडे सध्या जवळपास $700 अब्ज परकीय चलन साठा आहे. हा मोठा साठा मानला जातो, पण जर तेलाचे दर दीर्घकाळ वाढलेलेच राहिले तर हा साठा वेगाने कमी होऊ शकतो. आणखी एक मोठी चिंता म्हणजे भारताचा स्ट्रॅटेजिक तेल साठा. ऊर्जा तज्ञ नरेंद्र तनेजा यांच्या मते भारताकडे फक्त 50 दिवस पुरेल इतकाच तेल साठा आहे. भारताला दररोज जवळपास 57 लाख बॅरल तेल लागतं. जर जागतिक पुरवठा आणखीन अडला तर हा साठा मोठ्या दबावाखाली येऊ शकतो. आता या संकटाचा सर्वात धोकादायक भाग समजून घेऊया. अर्थतज्ञ याला स्टॅगफ्लेशनचा धोका म्हणतात. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? एका बाजूला महागाई वाढते आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेचा वेग कमी होतो. म्हणजे उद्योगांचा खर्च वाढतो, उत्पादन कमी होतं, रोजगार कमी होऊ शकतात, पगार वाढत नाहीत, पण वस्तू मात्र महाग होत राहतात. आरबीआयने आधी भारताचा विकास दर 7.6% राहील असा अंदाज दिला होता. आता तो 6.9% आणण्यात आला आहे. याचा अर्थ अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतोय. घाऊक महागाई दर 8.3%
वर गेला आहे. म्हणजे कंपन्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढतोय. स्टील, धातू, वाहतूक, इंधन, कच्चा माल सगळंच महाग झालंय. आणि जेव्हा कंपन्यांचा खर्च वाढतो तेव्हा शेवटी त्याचा भार ग्राहकांवरच टाकला जातो. म्हणजे पुढच्या काही महिन्यात अजून महागाई वाढू शकते. विशेषतः असंघटित क्षेत्रांवर मोठं संकट येऊ शकतं. छोटे उद्योग, कारखाने, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, किरकोळ दुकानदार यांच्यावर सर्वाधिक दबाव वाढू शकतो. अर्थतज्ञ अरुण कुमार यांचं म्हणणं आहे की ऊर्जा संकटाचा अंदाज घेण्यास सरकारला उशिरा जाग आली. त्यांच्या मते जर सरकारने वेळेत काही पावलं उचलली असती तर ही परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहू शकली असती. उदाहरणार्थ एप्रिल महिन्यात भारताने रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांपैकी जवळपास 35% उत्पादन निर्यात केलं. हे उत्पादन देशांतर्गत वापरासाठी राखून ठेवता आलं असतं असं त्यांचं मत आहे. सरकारचं म्हणणं काय आहे? सरकार सांगतंय की त्यांनी जनतेवरील भार कमी करण्यासाठी एक्साईड ड्युटी 10 रुपयांनी कमी केली. डिझेल निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात तात्काळ इंधन तुटवडा नाही. आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पण तज्ञ स्पष्ट सांगतायत की भारताकडे फार मर्यादित पर्याय आहेत. कारण भारत स्वतः पुरेसं तेल तयार करत नाही. आपण आयातीवर अवलंबून आहोत आणि जोपर्यंत मध्य पूर्वेतील संघर्ष कमी होत नाही तोपर्यंत तेल बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न, याचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल? उत्तर आहे घर खर्च वाढेल, प्रवास महागेल, गॅस महागेल, अन्नधान्य महागेल, नोकऱ्यांवर दबाव येईल, उद्योगांमध्ये खर्च वाढेल आणि अर्थव्यवस्थेचा वेग कमी होईल. म्हणूनच अनेक अर्थतज्ञ हे फक्त पेट्रोल डिझेलची दरवाढ म्हणून पाहत नाहीयेत, तर भारतासाठी उभं राहत असलेलं एक मोठं आर्थिक संकट मानत आहेत. आता पुढे काय होणार हे पूर्णपणे मध्य पूर्वेतील परिस्थिती, होर्मुझ सामुद्रधुनी आणि जागतिक तेल बाजारावर अवलंबून असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर हे संकट आणखीन वाढलं तर त्याची किंमत शेवटी सामान्य भारतीय नागरिकालाच भोगावी लागणार आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.